आपल्यासमोर एक कथा सादर करणार आहे। कथेचं शीर्षक आहे दाटलेल्या गळ्यातूनच। संपत, अरे संपत, भूम्या कुठं गेला र? सकाळपासून दिसला नाही मावलेकरू। सुगंधा आपल्या धाकट्या मुलाची काळजी करत थोरल्या संपतला विचारत होती, आहे आजपासून तो नाही येणार तू या संग। तो घरासमोरच भाजीपाला विकणार आहे, तू एकलीच विक कांदे बटाटे। संपतने आपल्या आईच्या नजरा चुकवत खाली मान टाकून उत्तर दिले, आणि तू काय विकणार आहे रे आज? दुकान बी जरा साफ ठेवत जा रे बाळा। सुगंधा हातगाडीवरील कांद्यांवर हात मारत बोलत होती, आहे म्या मावालं, आणि भूम्याचं पाहून घेईन। आणि तू? संपत बोलता बोलता थांबला। मागच्या 3 महिन्यापासून सुगंधानं अंदाज बांधलं होतं की काहीतरी शिजत आहे दोन्ही भावांमध्ये। फक्त कोणत्या तरी पोराच्या तोंडून ऐकणं बाकी होतं। आज ते ऐकलंही। सुगंधा दुकानाला निरखून पाहत समोरच्या टेबलावर मायेचा हात फिरवत हळूच म्हणाली, संपत, तू ये, भूम्याचं आणि मी मावालं। बोलता बोलता ती थांबली। तिचा गळा दाटून आला होता, पण आसवांना तिनं डोळ्यातून बाहेर येण्याची परवानगी दिली नव्हती। झटपट तिने हात झटकले। त्या दोन्ही हातांनी हातगाडी पुढे लोटत त्या दाटलेल्या गळ्यातूनच पण जोरदार आवाजात म्हणाली, ये कांदे घ्या, बटाटे घ्या,